महाराष्ट्रात भाजपने अनेक जिल्ह्यांत मोठी आघाडी घेतली. सिंधुदुर्गमध्ये महायुतीने 41-50 जागा जिंकल्या. राणेंचा बालेकिल्ला अबाधित राहिला. इतर जिल्ह्यांतही भाजप आणि राष्ट्रवादीचा दबदबा. शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी सकारात्मक अपडेट दिली. ते स्थिर असून लवकरच घरी येतील अशी माहिती. भारत अमेरिका अंतरिम ट्रेड डीलवर चर्चा तीव्र. शेतकरी संघटना आणि विरोधकांनी विरोध केला. पियुष गोयल म्हणाले, भारत आता मजबूत स्थितीतून बोलतोय. रशियन तेल आयात कमी करण्यावरही फोकस. सोन्याचा भाव 10 ग्रॅमला नवीन उच्चांक गाठला, सुमारे ₹1,25,000 चांदीतही 10,000 रुपयेपर्यंत वाढ. गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी. पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना खेळण्यावरून यू-टर्न घेतला. आयसीसीच्या दबावानंतर सामना निश्चित झाला. स्कॉटलंडने इटलीचा 73 रनने पराभव केला. आयुष म्हात्रे आणि इतर खेळाडूंना सचिन तेंडुलकरने भेटवस्तू दिली. भारताच्या युवा संघाने विजय मिळवला. तमिळनाडूत 9,000 कोटींचा नवीन प्लांट सुरू. 3 लाख गाड्यांची क्षमता. के स्टॅलिन यांनी उद्घाटन केले. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले, तेल खरेदी राष्ट्रीय हितानुसार होईल, एका देशावर अवलंबून राहणार नाही. केंद्र सरकारने युनियन सेक्रेटरीजसाठी परफॉर्मन्स बेस्ड रिपोर्ट कार्ड सुरू करण्याची योजना जाहीर केली. फेब्रुवारीत 6 ग्रहांची संरेखन होणार. भारतातून संध्याकाळी पाहता येईल. दुर्मिळ खगोलीय घटना.